नमस्कार मंडळी. आम्ही दोघी जात होतो कानिफनाथांच्या मंदिरात. आम्ही दोघीच नव्हतो, तर आमच्यासोबत असे 10-12 सेवेकरी होते. ते आम्ही सर्वजण मिळून जाणार होतो कानिफनाथांच्या मंदिरामध्ये, म्हणजे समाधी मंदिरामध्ये, जिथे त्यांनी समाधी घेतली. आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पण समाधी मंदिरामध्ये आम्ही जाणार होतो. तर इथे आम्ही आता उतरलेलो आहोत थोडंसं खाण्यासाठी, नाश्ता वगैरे. तर 2-3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो आणि इथे बघा हायवेला गाडी लावलेली आहे. निर्जन रस्ता आहे, आजूबाजूला फक्त ट्रक वगैरे असे होते. आणि इथे असा मध्येच आम्ही गाडी लावली होती आणि कडक ऊन होतं त्यासाठी. आणि इथे जे काही होतं ते ढाबा स्टाईल असं जेवण होतं, जे की मला फारसं आवडलं नाही. आणि तिथे फार जो पट्टा आहे तिथे शेवभाजी जास्त मिळते, ती फेमस आहे आणि शेवभाजी जास्त मिळते. तर आम्ही तिथे चहा प्यालो आणि निघालो, मी आणि माझी बहीण. आणि त्यानंतर आम्ही मस्त बसमध्ये बसलो. आणि बघा आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता असं आता काळोख होणार होता. तर म्हटलं की थोडंसं दृश्य टिपून घेऊया, कधी यायला भेटेल नाही भेटेल. कारण बीड वगैरे रस्त्याला म्हणजे बीड वगैरे जिल्ह्यामध्ये आपण सहसा आम्ही जात नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यानिमित्ताने मी इकडचं सगळं बघत होते की इकडचं माती वगैरे ही वेगळी आहे आणि तिथे ऊस वगैरे जास्त होते, तर ते माझ्यासाठी नवीन होतं. तर इथे आम्ही मस्त स्वामींचं गाणं गात वगैरे जात होतो, जेणेकरून शुभ व्हावा प्रवास. मी आणि माझी बहीण अशी थोडीशी मस्ती करत होतो. आणि माझ्या बहिणींना, म्हणजे माझ्या 2 बहिणी अजून आहेत, तर त्यांना आम्ही निरोप देत होतो व्हिडिओमार्फत की तुम्हीसुद्धा यायला पाहिजे होतं इथे, आम्ही खूप मस्ती करतो आहे आणि मजा करतो आहे असं म्हणून. तर त्या दोघी काही कारणांमुळे येऊ शकल्या नव्हता. तर मी माझ्या बहिणीला विचारते की तुला काही सांगायचं आहे का तिला, तर ती बोलते त्यांच्याशी. आणि मी त्यांना सांगत होती की आम्ही आता कुठे निघालो आहे आणि कुठे आता पोचणार आहोत वगैरे. आम्ही त्यावेळी देवीच्या मंदिरामध्ये जाणार होतो पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे एक शंकराचं मंदिर आहे, तिथेसुद्धा आम्ही जाणार होतो. तर तेच मी व्हिडिओमार्फत सांगत होते. तर इथे त्यानंतर मस्त असं 5-6चा दरम्यानचा वातावरण आहे. आणि मस्त असं बघा किती हिरवळ आहे आजूबाजूला. पण जशी कोकणात हिरवळ असते त्या पद्धतीची मला नाही वाटली. इथे झाडंसुद्धा वेगळी होती आणि ऊसाची शेती जास्त होती. इथे ऊसाची लागवड जास्त होती, त्याच्यामुळे ट्रकसुद्धा ऊसाने भरलेले वगैरे येत होते. आणि हे प्रॉपर गाव होतं आणि खूप आतमध्ये असं हे कानिफनाथांचं मंदिर आहे. आणि मच्छिंद्रनाथांचं मंदिरसुद्धा खूप आतमध्ये आहे. तर आम्ही खूप उशिरा पोचलो तिकडे. पहिल्यांदा आम्ही तिथे मोठी देवी असं एक मंदिर होतं, तिथे पाया पडायचं होतं, परंतु तिथे गाडी गेलीच नाही. आणि आम्ही मग डायरेक्टच एक शंकराचं मंदिर आहे तिथे गेलो. तर इथे एक मंदिर होतं शंकराचं, तर तिथे आम्ही गेलेलो. खूप मोठा स्पेस होता, खूपच मोठी जागा होती आणि खूप मस्त डेव्हलप केलं होतं. इथे बघा मस्त नंदी आहे, प्राचीन असं मंदिर होतं, खूप सुंदर होतं आणि सुरेख होतं त्यातले आहे. आणि बघा किती मस्त मारुतीची मूर्ती आहे आणि ती सुद्धा प्राचीन वाटते. प्राचीन मंदिर आहे, खूप होतं. आणि इथे सुद्धा मस्त असा मोठा स्पेस होता इथे. आणि हे बघा इथून मी कॅमेरामधून हे दाखवते, टी व्हीवरती तिथे चित्रीकरण होतं त्याचं. आणि आम्ही समोरूनसुद्धा दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं, कारण रात्र झालेली होती आणि मंदिर बंद होणार होतं 8 वाजता. त्याच्या आधीच आम्ही ते दर्शन घेतलं आणि प्रॉपर मस्त असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आलो मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरामध्ये. तर इथे बघा समाधी मंदिराचं काम चालू होतं, त्याच्यामुळे हे असं दिसतं. इथे खडक आहेत बघा,
तर त्याच्यामुळे ते सगळे तोडफोड केलेली आहे आणि तिथे ती जे काही आहे मंदिर हे समाधी घेतलेली इथे मच्छिंद्रनाथांनी ते आहे. त्यानंतर आम्ही जेवायला आलो इथे. आम्ही बीडला उतरलो होतो, बीडमध्ये आम्ही होतो. तर तिथे आम्ही जेवायचं होतं. तिथे स्पेशालिटी तिथे होती ती म्हणजे शेवग्याची भाजी होती, मटकीची उसळ होती. उसळ म्हणजे मटकीची कामटी होती, ती पूर्ण ग्राइंड करून होती आणि एवढं तिखट होतं जेवण. चव तर अगदी छान होती, पण खूप तिखट होतं. सर्वांना खूप तिखट लागलं. खूपच आग होत होती पोटामध्ये आणि खूप तिखट जेवण होतं. आता तुम्हाला मी दाखवते जेवण इथे. आधी वास तर खूप मस्त येत होता, सुगंध मस्त येत होता जेवणाचा. पण जेव्हा आम्ही जेवणाचा एक घास खाल्ला तेव्हा एकदम नॉनव्हेज खाल्ल्यासारखं फील आलं. पण जेव्हा सेकंड घास घेतला, खरडा वगैरे सर्व होतं, तर ते खूपच तिखट असल्यामुळे सर्वांनाच खूप तिखट लागलं ते. आणि गुलाबजाम दिले होते त्यामुळे थँक गॉड की आणि बाजरीची भाकरी आणि गरमागरम ही अशी आमटी होती मुगाची, जी पूर्णपणे ग्राइंड केली होती. आणि झणझणीत जेवण होतं, पण छान जेवण होतं. तर असं मस्त आम्ही जेवण केलं 10 वाजता हॉटेलमध्ये. कुठे हॉटेल भेटतच नव्हतं, हे हॉटेल भेटलं देवाच्या कृपेने आणि छान होतं जेवण, पण तिखट होतं. तर इथं आम्ही आलो रूमवरती, हॉटेल रूमवरती रूम बुक केल्या होत्या. तिथे आलो आणि काही जण समोरच्या रूममध्ये आणि जेंट्स लोक बाजूच्या रूममध्ये होते आणि लेडीज लोक असे 2 रूम केले होते लेडीज लोकांसाठी. मी, माझी बहीण आणि अजून 3 लोक होते. तर काही तासांचा प्रश्न होता, कारण आम्हाला सकाळी लवकर 4 वाजता 3:30ला उठायचंच होतं आणि 11 वाजता आम्ही रूमवरती पोचलो होतो. त्याच्यामुळे काही तासांचा प्रश्न होता. तर आम्ही झोपलो सर्व व्यवस्थित. हा बाहेरचा नजारा आहे हॉटेलच्या. तर आम्ही मग सकाळी निघालो 5 वाजता रूममधून, हॉटेलवरून. आणि इथे बघा आम्ही आता आलेलो कानिफनाथांच्या मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये. खूपच सुंदर होतं कानिफनाथांचं समाधी मंदिर. मला फारच आवडलं, कारण तिथे एक कानिफनाथांचं हे असं आहे की कानिफनाथ हे हत्तीच्या कानातून जन्मले म्हणून कानिफनाथ आहे. त्यांची भव्य अशी मूर्ती आहे, ती मला फार आवडली. तिथे ती मला बघायची होती, कारण मी ऑलरेडी सर्व बघून गेले होते गुगलवर. तर ती मला बघायचीच होती आणि योग आला आणि आम्ही सकाळी पहाटे गेलो, त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती. त्यानंतर मला पारायणाला बसायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर तिथे सकाळी पोचलो. हे आम्ही पहाटेची दृश्य आहेत आणि मी दाखवते ते. हे बघा मस्त अशी समाधी मंदिर आहे हे कानिफनाथांचं मंदिर. तुम्हाला जवळून दर्शन भेटलं हे तुमचं सौभाग्य आहे. तर इथे बघा आजूबाजूला सुद्धा काही देव आहेत. नवनाथ पारायण मंदिर आहे तिथे. मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये सुद्धा असं मंदिर होतं नवनाथांचं, अशी नवनाथ होते आणि तिथे सुद्धा पारायण मंदिर होतं. तर इथे बघा भव्य अशी हत्ती आहे आणि त्यातून कानिफनाथ जन्मलेले आहेत असं दाखवलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथ आहेत. तर खूपच सुंदर हे दृश्य होतं आणि मला खूपच आवडलं हे. आणि मी तिथे फोटोसुद्धा काढलेले आहेत, पण फोटो इथे अपलोड नाही करू शकले मी. इथे व्हिडिओ मी अपलोड केला. तर इथे मी त्यांच्या चरणाला मी वर चढले साडीमधून कशीबशी आणि मला बघायचं होतं. खूप सुंदर नजारा होता बघा, सकाळ प्रसन्न वातावरण, हे से मस्त गार वारा होता आणि इथे मी त्यांच्या चरणांना स्पर्श केला. मला खूप छान वाटलं आणि स्वतः तिकडे जाऊन त्यांच्या भूमीवरती चरणांना स्पर्श करणं खूप मोठी गोष्ट आहे. तर मी ते स्पर्श केला, दर्शन घेतलं आणि मग छान फोटो वगैरे काढले आणि घाईघाईमध्ये न करता मस्त असं दर्शन झालं. जी काही गर्दी वगैरे नव्हती, कारण पहाटे होतं. बघा किती मस्त असं दृश्य आहे ना. तुम्हाला सुद्धा यांचं दर्शन झालं. अगदी मस्त अशी भव्य मूर्ती होती आणि ते सर्वजण फोटो काढत होते. तर इथे आमच्यासोबत आलेल्या ज्या सेवेकरी होत्या त्यांच्यासोबत मी फोटोग्राफ्स काढले काही. आणि त्यानंतर आम्ही पोचलो हॉलवरती, जिथे पारायण चालू होणार होतं. तर सकाळी 7:30 वाजता पारायण आमचं चालू झालं. तर बघा किती मोठा हॉल होता, खूपच मोठा हॉल होता इथे. आणि पारायणासाठी खूप कुठून माणसं आली होती, खूप अनेक राज्यातून माणसं आली होती तिथे. आम्ही गेलो होतो मुंबईहून.
तर मी माझी बहीण आणि इथे मस्त अशी अलख निरंजन बघा, मस्त असं इथे रांगोळी काढलेली आहे आणि पारायणासाठी आपलं सर्व साहित्य सर्वांनी आणलेलं होतं सोबत आणि अरेंजमेंटसुद्धा खूप छान होती. त्याच्यानंतर आधी नाश्ता होता तिथे करण्यासाठी, तर तो सांगितला होता आधी त्यांनी करायला. 1 दिवसाचं पारायण होतं, त्याच्यामुळे काही संध्याकाळपर्यंत चालणार होतं. तर इथे मस्त अशी भव्य अशी रांगोळी काढली होती इथे आणि खूपच मोठा, खूपच लांबलचक असा मस्त हॉल होता. खूप मोठा होता, अवाढव्य हॉल होता आणि आजूबाजूलासुद्धा छान असं वातावरण होतं. इथे बघा असा उपमा केलेला होता आणि चहा होता. चहासाठी खूपच रांग होती आणि खूप धक्काबुक्की होत होती तिथे. अगदी तिकडच्या बायका मारामारी करत मारामारी करण्याच्या इतपत येऊ शकतात असं काहीतरी झालं होतं. त्याच्यामुळे मी चहाच्या मागे लागली नाही. मग नवनाथांचं पारायण सुरू झालं काही वेळाने आणि मग मी शूट नाही केलं. हा आता मध्ये ब्रेक झाला, त्याच्यामुळे मी मग शूट केलं थोडंसं. तर छान होतं. मध्याह्न मग छान झालं पारायण आणि त्यानंतर आम्ही चेंज केले कपडे, साडी चेंज केली आणि आम्ही घरी मुंबईला प्रवासाला निघालो आणि शेजवान राईस घेतला होता मी आणि माझ्या बहिणीने आणि ते मस्त खाल्लो आणि सकाळी आम्ही 6ला घरी पोचलो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.